धन्यवाद उपस्थित खेळाडू प्रेक्षक आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। आज स्पर्धेचा अंतिम दिवस, आज मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल। अंतिम क्षणाला कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरेल याचं उत्तर मात्र संध्याकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यान पुढील मॅच आपण पाहणार आहोत जय बजरंग पुंडास विपक्षात जय महाराष्ट्र धामणगाव। मोठी मॅच आपल्यास भेटी देते। जय महाराष्ट्र धामणगाव नाणेफेक त्यांच्या बाजूने राहिला आणि बॅटिंग करण्याकरिता इन्व्हाइट केलंय जय बजरंग पुंडास टीमला। सलामीचे बॅटर्स, आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय। तर सलामीचे आघाडीचे बॅटर मुकुल आणि मयूर ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सूरज हा गोलंदाज। तर आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र बजागे सर, गुणेश पाटील सर, चांगली भूमिका राहिली पंचांच्या माध्यमातून। या अलीकडच्या 3 दिवसामध्ये चांगले निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले गेलेत आणि लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकता ओम साई मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरात पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं। त्यांचा सुद्धा खूप खूप आभार। तर स्ट्राइक एंडला आपण पाहतोय मयूर, तर नॉन स्ट्राइक एंडला मुकुल। गोलंदाजी ट्रॅकवर सूरज। मॅच होती सुरुवात, यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु कॉलिंग चांगली पाहायला मिळाली। एक सिंगल इथं मात्र कंप्लीट केली जाते। पहिली धाव फलकावर जोडत असताना आपण पाहतोय मयूर या बॅटरला। पहिली धाव फलकावर जोडली गेली आहे पहिल्या चेंडूवर। गोलंदाज सूरज पुणेचे एकदा गोलंदाज ट्रॅकवर। ज्यावेळेस मुकुलच्या विरोधात यावेळेस फुलटॉस आहे, इनफिल्डच्या वरना सरळ चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर। हा येतोय मुकुलचा वार, चेंडू सीमा पार, चौकार। धन्यवाद धन्यवाद। चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 5 या अंकावर। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। गोलंदाज सूरज पुणेचे एकदा गोलंदाज ट्रॅकवर। यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। मिड ऑफच्या वरनं चेंडू जातोय डीप मध्ये, त्या दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत। 2 धाबेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 7 या अंकावर। चांगले स्ट्रोक दाखवले जातात मैदानाच्या आतमध्ये। बॅटर मुकुलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 7 धावा फलकावर। गोलंदाज पुणे एकदा सूरजचा पुढील चेंडू। यावेळेस लीडिंग एज, विकेटचा पतन। एसटी रक्षक चांगला झेल कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक पहिला जाईल मैदानाच्या बाहेर।
तर जय बजरंग पुंडास टीमसाठी शुभेच्छा आल्यात आमचे मित्र स्वप्नीजी शेलार यांच्या माध्यमातून पुंडास टीमसाठी शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद स्वप्नीजी शेलार. तर विकेटचा पतन झालंय. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फलकावर आहेत. गोलंदाज सूरज पुणे जगदा यावेळेस पलटी स्ट्रोक, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून चाललाय डीप पॉइंट क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. देवेंद्रचा हा बार, चेंडू सीमा पार, चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने ऑप्शनचा बाहेर चेंडू होता, पलटी स्ट्रोक केला होता. चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलं होतं. यावेळेस अजून एक स्ट्रोक त्याच पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न असफल राहिलेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 11-1 अशी परिस्थिती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 11-1 धावफलकावर आपण धावा पाहतोय. एकंदरीत 11 धावा चांगल्या पद्धतीच्या राहिल्यात. 2 चौकार त्या षटकामध्ये पाहायला मिळाले. एक जरूर विकेट गमावली गेली, परंतु ज्या धावा आहेत त्या 11 खूप चांगल्या फलकावर दिसत असताना आपण पाहतोय. सूरजनं 11 धावा खर्च केल्या. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय भावेशला दुसरे षटक हाताळण्याकरिता. भावेश भोईर स्वतः कर्णधार गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक इनला यावेळेस मयूरला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक इनला देवेंद्र. भावेश भोईर पुणे चकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल. 12 अंकावर जाऊन पोहोचलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक सजावट आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडला यावेळेस देवेंद्रच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेअर आहे. वाईटच्या स्वरूपात एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 13. देवेंद्र या अंगामध्ये चांगलाच फॉर्ममध्ये आहे. नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याच्यामध्ये माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 13 धाबा फलकावर. पहिल्या षटकामध्ये जरूर 11 धाबा आल्यात, मात्र या 2 चेंडूवर फक्त गोलंदाज भावेशनं 2च धाबा खर्च केल्यात, त्यामध्ये एक अतिरिक्त स्वरूपामध्ये. गोलंदाज भावेश भोईर पुणे चकदा ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. विकेट क्रमांक 2 देवेंद्रला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. सवारी भवानी चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये
तर विकेटचा पतन झालं. न्यू बॅटर आपण पाहतोय कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज भावेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सजवला होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा झटका. धन्यवाद डीजे. विकेटचं पतन झालं. 13 या अंकावर आपण पाहतो बॅक टू बॅक 2 विकेट्स गमावल्या गेलेत. न्यू बॅटर रोशन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज भावेश पुणे चकदा गोलंदाज ट्रॅकवर हॅट्रिकवर उभा ठाकला. यावेळेस पंच केला गेला काय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरेज जर चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच धाबावर समाधान मानावं लागतं. एके धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. वीर बजरंग धोंडा उडवली टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा. दरम्यान मित कवाड ए टीमचा कॅप्टन आणि जय हनुमान खोनी टीमचा कॅप्टन. आपण ही इनिंग संपल्यानंतर टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक अडसर बनलाय. विकेटचं इथे मात्र पतन होत असताना धन्यवाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा फलकावर. 4 विकेटचं पतन आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली भावेश भोईरची. 3 धावा देऊन 3 विकेट्स मिळवल्या. अप्रतिम गोलंदाजी. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज तेजस. पहिला चेंडू स्वेर मारा राहिलाय. व्हाईट बॉलच्या रूपाने मात्र एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 15. ताबा येणे गरजेचं आहे. जे बजरंग पुंडा टीमच्या बाजूने पाहिलं तर आतापर्यंत परिस्थिती बिकट आहे. परिस्थितीतून मात्र वाट काढावी लागेल. ताबा इथं मात्र कराव्या लागतील. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. तोपर्यंत मुभा होती रोशन भोईरला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या मदतीनं धावफलक 16 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 16 वर 4 अशी परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाज तेजस पुणे चकदा गोल ट्रॅकवर. यावेळेस फुलटॉस आहे. ऑन साईडला स्ट्रोक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये निघून चाललाय. भावेश भोईर तिथे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. एके धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 17 या अंकावर जाऊन पोहोचले. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसरा चेंडू टाकण्याकरिता तेजस. यावेळेस हेलिकॉप्टर फिरवलाय. एलिव्हेशन तेवढं चांगलं मिळालं नव्हतं. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव धोक्याची ठरेल का. रॉंग एंडकडे फेकी झाले. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना रोशन भोईरला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 19. गोलंदाज तेजस पुणे चकदा. यावेळेस उजव्या हस्तीचा बाहेरचा चेंडू.
व्हाईट बॉलचा इशारा. एकाहत्तर धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं 20 धावा फलकावर जोड असताना आपण पाहतोय जय बजरंग पुंडास टीम. गोलंदाज तेजेश पुण्याच्या एकदा गोलच्या ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चांगल्या पद्धतीचा मात्र एफर्ट पाहायला मिळालं. काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने एफर्ट्स दाखवले होते सीमा रेषेच्या लगत जवळ आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव. यावेळेस ऑन साइडला विकेटच्या मागे सरळ चेंडू निघून चाललाय लॉस्ट ऑफ रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. हाय तो 4. पाहिलं तर ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ एस्टेनच्या मागे विकेटच्या मागे जात असताना लास्ट रिजन मधून निघून गेला 4 धाबेकरिता. 4 धावेने धावफलक 25 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता संकेत. यावेळेस अलोंद कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना 26 या अंकावर 3 षटकांचा इथे मात्र खेळ झालाय समाप्त. एकंदरीत या इनिंगचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आलेत. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला 1 चौकार पाहायला मिळाला. एकंदरीत परिणाम फलकावर त्याच पद्धतीचा राहिला. आत्तापर्यंत 26 धावा जोडता आल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जमा केल्या होत्या. त्यानंतर भावेशने चांगली गोलंदाजी करत असताना त्या षटकामध्ये रोखलं गेलं आणि या षटकात पाहिलं तर तेजसच्या षटकामध्ये 12 धावा जमा केल्या. मित कवाड ए टीमचा कॅप्टन आणि जय हनुमान कोणी टीमचा कॅप्टन. आपण टॉस बॉक्समध्ये लगेच येऊन थांबायचंय. मित कवाड ए आणि जय हनुमान कोणी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन थांबायचंय. तर चौथ्या षटकाला होते सुरुवात. उदयचा हा पहिला चेंडू ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये स्क्वेअर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 1 धावेने धावफलक पुढे जाईल 27-27. अंतिम 5 चेंडूचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या इनिंगमध्ये आपण आहोत. जय बजरंग पुंडास बॅटिंग करत असताना यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. चांगले एफर्ट तिथं पाहायला मिळालं सीमा लगत. त्या दरम्यान इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगले पेड पाहायला मिळालं सीमा रेषेच्या जवळ. जणू काही जॉन्टी रोड्स बनला होता हा क्षेत्ररक्षकच्या पद्धतीनं पाहिलं तर जरूर या क्षेत्ररक्षणाने 2 धावा जरूर वाचवल्यात. एफर्ट खूप महत्त्वाचे असतात मैदानाच्या आतमध्ये. तेच एफर्ट्स मात्र जय महाराष्ट्र धामणगाव टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 29-29. लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाज उदयचा पुढील चेंडू. यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र काय घडले मैदानाच्या आतमध्ये. झेल सुटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मात्र बॅटरला मिळतोय. त्यानंतर मात्र नॉनस्ट्राइक एंडला फेकी झाली होती. सिंगल इथे मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या बढतीनं धावफलक 30 या अंकावर जाऊन पोहोचलाय.
तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम तीन चेंडूचा खेळ बाकी असेल ह्या इनिंगचा आपण विचार केला तर. पुढील दोन संघांना आम्ही विनंती करतोय. मी ते कवाड टीमचा कॅप्टन आणि जय हनुमान खोनी टीमचा कॅप्टन. त्या दरम्यान वेगवान चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू बाकीचं काम केलं एस टी रक्षकच्या माध्यमातून. पुणेच एकदा गोलंदाज उदय गोलंदाज ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत या षटकामध्ये. 4 चेंडूमध्ये 4च धावा खर्च केल्यात. अंतिम षटक आहे. लाईन लेंथ चांगली पाहायला मिळते या गोलंदाजाची. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. या इनिंग मधला पहिला ब्लास्ट, पहिला षटक. गाठायचं असेल तर वाटेवरचे काटे स्वीकारा, कारण त्याच काट्याने यशाची कहाणी घडत असते. आणि ते दाखवत असताना हा बॅटर आपण पाहतोय. सौरभच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतोय 36 या अंकावर जाऊन पोहोचले. नक्कीच संपूर्ण आयोजन नियोजन या स्पर्धेला कुणालजी लसने साहेबांकरिता आणि पुंडास टीमकरिता स्वप्नीलजी पाटील साहेब पुंडास यांच्या वतीने शुभेच्छा पोहोचल्यात. थँक्यू सो मच. आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर पंचांचा इशारा आलाय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली गेली, परंतु व्हाईट बॉलचा सुद्धा इशारा म्हणजेच अतिरिक्त धावचा भरणा राहिलाय या चेंडूवर. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. जय हनुमान खोनी टीम, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला कॅप्टन टॉस करण्याकरिता लगेच पाठवा. जय हनुमान खोनी विपक्षात मीत कवाड ए अशी पुढील मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. यावेळेस ऑन साईडचा स्ट्रोक केला गेला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. यावेळेस चुकी घडले. कलेक्शन चुकीचं राहिलंय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न आता मात्र धोक्याचा ठरेल. तिसरी धाव मात्र धोक्याची ठरली. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट इथं मात्र गमावली जाते. 2 धावा पलकावर सोडल्या जातील. 2 धावेने धावपलक 39 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. पहिल्या 17चा खेळ होतोय समाप्त. 39 बनवले आहेत. जय बजरंग पुंडास टीमनं 40 करावे लागतील. जय महाराष्ट्र धामणगाव टीम समोर असेल लक्ष.
राजूजी गुणगुणे साहेब समाजसेवक आंब्याचा पाडा आम्ही आपणास विनंती करतोय. आपल्या शुभस्य या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल एकदा आपण नाणेफेकीच्या दोन्ही बाजू पाहूयात. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय योग क्रिएशन. योग क्रिएशन आणि नाण्याची दुसरी बाजू येस इथे आतिश पोहोचले. नाण्याच्या दोन बाजू आहेत. कृष्णा 11 अशा नाण्याच्या दोन बाजू असणार आहेत. कॉलिंग कोण देणार आहे? कॉलिंग कोण देणार आहे? कवाडकर कॉल देत आहेत. योग क्रिएशन असं कॉल आलाय आणि योग क्रिएशन आपण पाहत आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं बेस्ट ऑफ लक दिल्यानंतर आपण सन्मानानं साना बनवायचं आहे. थँक्यू सो मच. सामना मैदानात ऑन होतो आहे. जास्त वेळ कवाड घेणार नाही आहे. हाकेच्या अंतरावर किंवा नजरे घालून जाणारे मैदान आहे. नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असतात? क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. आतिश, नाणेफेक जर का विन झाला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच करणार होतो. आता फलंदाजी वाटेला आली आहे. काय रणनीती असणार आहे? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. दक्षत, प्रमोद शिंगे वगळता किंवा तुला स्वतःला वगळता कुठले असे बॅटर आहेत त्यांच्यावर सर्वाधिक भरोसा? भरपूर कुणाल आहे, राज आहे, योगेश आहे, हर्ष आहे. दर्पण शिंगोले खेळताना दिसेल का? नाही. नक्कीच. धन्यवाद तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सन्माननीय दशरथजी जाधव साहेब आणि राजारामजी लसने साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थान बनवायचं. वेलकम, सुस्वागतम पाहायला मिळतोय. इथून मात्र षटकार 6. यस, 40 या धावसंख्येची 40 या धावसंख्येची आवश्यकता विजय. आपण पाहताय 40 धावसंख्येची आवश्यकता भासते आणि त्याची गरज असताना अटॅक करायला सुरुवात केली आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. अचूक असं क्षेत्राची निवड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. पण तदनंतर तिथे मात्र क्षेत्ररक्षक वेळेच्या आधी पोहोचलाय आणि धावा कन्वर्ट केल्या गेल्या. 2 धावफलक 2 धावेच्या बढतीने पुढे सरसावतो. ते म्हणजे 9 या अंकावर. 4 षटकांचं सत्र आहे. प्रत्येक षटकामागे 10 धावा जरी घेतल्या ना तरी 40 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार होऊ शकतं. कवडगावचे भाऊजी आणि कुणाल दादा यांचे भाऊजी इथे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सध्या तरी आमच्या समय जॉईन होत आहेत. वेलकम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय इथे मात्र चेंडू संपुष्टात येत आहेत. 4 धावसंख्या 9 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपण इथून मात्र पाहताय शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील अजूनही राहतोय बाकी, अजूनही राहतोय शेष. पुढचा बॉल, दिशा दर्शवली गेली आहे. या चेंडूला वेग थोडासा कमी मंदावताना पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र थोडीशी चूक करतोय. म्हणजे थोडीशी म्हणायला हरकत नाही आहे. चांगल्या पद्धतीनं कलेक्शनही त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल पाहायला मिळते. सिंगलला धावसंख्या 10 या अंकावर. फायनली दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करताना मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलकावर आपण इथून मात्र पाहत आहे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. आम्ही विनंती करतोय की क्षेत्ररक्षणामध्ये जे काही बदल घडवत आहे किंवा जे काही बदल असतात ते त्वरित घडवा हीच विनंती असेल. टीम अर्थातच पुंडा संघाला. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून द्यायचा होता. फाईन लेगच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. जीवाच्या आकांतानं करतील प्रयत्न. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच तोपर्यंत धावा पाहायला मिळत आहेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे विजयाकरिता 18 चेंडू आणि आता मात्र
28 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. कवाड अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव येथे उपस्थित होत आहेत. आयोजकांच्या वतीने आपणास नम्रतेची विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. विजयाकरिता 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आता मात्र भासते. पाहूयात 28 धावसंख्येचं आव्हान जे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आहे ते पार केले जाईल का. कोणाला आणलं जाईल तर रोशनला आणले गेले. मॅन फ्रॉम पुंडास चा खेळाडू आहे आपण पाहत आहे आणि सन्माननीय विकीदादा पवार यांच्या अतिशय विश्वासातील व्यक्तिमत्व आहे. आपण इथं मात्र रोशनला पाहत आहे. चला रोशन, थोडंसं घाई करणं मित्रा थोडंसं बंधनकारक असेल कारण आपल्याला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. बॅटर आपणाससुद्धा विनंती असेल की आपापसात चर्चा आपलीही नको आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 40 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये मात्र पार करायचं आहे. गोलंदाज सय्यार यावेळेस रनअपमध्ये मिस्टर की व्हेरी चालाक ब्रो, व्हेरी चालाक. अब्दूचं जे सेंटेन्स आहे बिग बॉसमध्ये गाजलं, कदाचित ते करण्याचा प्रयत्न रोशनचा होता की काय, मग की विकेट घेण्याचा प्रयत्न होता की काय, तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळालं. पहिलाच बॉल यावेळेस दिशा दिली गेली आहे. खूप चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय की काय. यस डेफिनेटली फटका इथे मात्र फसतोय. धावत येऊन झेल कन्वर्ट करणं थोडंसं कठीण असतं, अशक्यलाही शक्य करून दाखवलं. विकेटचं बदल, फलंदाज बाद. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. आपण श्रीरामाचं गीत ऐकलं. श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आपण पाहताय आणि अर्थातच श्रीरामाच्या नावाचं जयघोष करणारे गीत. आणि जर का जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा जर का आपण विचार केला तर भगवी जर्सी किंवा भगवा ड्रेस त्यांनी परिधान केला आहे. कारण असं म्हटलं आता भगवा नसेल शिरावर तर परका बसेल उरावर, आणि अर्थातच तो भगवा परिधान केला आहे आता मात्र धामणगाव संघानं. विकेट्स बदल आल्या आल्या शुभ संकेत द्यायला सुरुवात केली आहे इथून मात्र रोशननं. आणि पहिल्याच बॉलवर विकेट्सचं पतन झेलबादच्या स्वरूपात परतावं लागलं बॅटर सतीश माळीला तंबूच्या असलेला. पहिलाच बॉल भावेश भोईरकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. सिंगलकरिता आगेकूच करताना मैदानाच्या आतमध्ये. सिंगलशिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही आहे. एकच धाव इथून मात्र मिळते आहे. एकेरी धावेने धावसंख्या 13 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. ना मेरा ना तेरा इक्वेशन आपण जर का पाहिलं तर 16 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 27 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये गडबड होताना पाहायला मिळणार नाही आहे. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे. बाउंड्री लाईनच्या नजदीक आपण पाहत आहे. तोपर्यंत धावा कन्वर्ट केल्या गेल्यात. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 2 धावफलक 15-15 या अंकावर. भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक साधलेले आमदार आदरणीय महेंद्र शेठ चौगुले यांच्या अतिशय जवळचं आणि निकटवर्तीय असलेलं व्यक्तिमत्व युवा नेता पारिवली सागरजी बालेराव येथे उपस्थित होतात. वेलकम सागरजी, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. युवा नेता पारिवली सागरजी बालेराव. गोलंदाज रोशन तय्या. पुढचा बॉल यावेळेस फटका बसतोय 38 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण निराशा थोडीशी पाहायला मिळाली आहे. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल या क्षणाला तंबूच्या आसऱ्याला. की माणुसकीच्या तत्वावर, दोस्तीच्या तत्वावर ज्या व्यक्तिमत्वानी या ठाणे पालघर जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील संपूर्ण तरुणांना या 2 तत्वांवर एकत्रित करण्याचं काम केलं आहे. आणि त्याच व्यक्तिमत्वाचा उद्याच्या दिवसामध्ये वाढदिवस 16 या कवाड नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. असंख्य तरुणांच्या गळ्यात ताईल, असंख्य
तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व, एकच चर्चा, युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय निलेशजी गुरव साहेब यांचं एक गीत आणि इन ॲडव्हान्स वाढदिवसाच्या तुम्हालाही आयोजकांच्या वतीनं आमच्या कॉमेंटरी पॅनेलच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळेस दिशा दिली गेली आहे. खूप वेळ हवेमध्ये चेंडू फटका फसलाय की काय. दोन क्षेत्ररक्षक जेव्हा आपण याल ना तेव्हा आपलं कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. क्रॅम्प कदाचित मैदानाच्या आतमध्ये त्या खेळाडूला येताना आपल्याला पाहायला मिळतं. मी विनंती करतोय जर का आपणास काही गरज भासत असेल स्प्रेची तर आयोजकांपर्यंत पोचवा किंवा आपण जर का ओके असेल तरी आमच्यापर्यंत पोचवा. नक्कीच खेळाडू ओके आहे असं म्हणायला इथून हरकत नाही आहे. 2 धावा मिळत आहे. धावफलक 2 धाव्याच्या बढतीनं 17-17 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिला बॅक साईडला. चेंडूला गेले ट्रॅव्हल आहे. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये तैनात. विकेट होईल बदन परतावं लागेल या क्षणाला तंबूच्या आसऱ्याला. रोहितजी लसने आणि चिन्मयजी कुंदेकर इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागतम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17-17 विजयाकरिता 12 चेंडू आणि इथून मात्र 23-23 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघाला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. या एवन जोडीचे शिलेदार सतीशजी जाधव इथे उपस्थित होतात. वेलकम. लेट का होईना पण थेट इथे उपस्थित होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सूरजला आणलं गेलं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता पहिलाच बॉल यावेळेस स्टाईल स्ट्रोक. स्वतःच्या अंदाजामध्ये स्वतःच्या स्टाईलनं चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. मिळाला धावसंख्या षटकाराच्या बढतीने धावसंख्या 3-23 धावसंख्या 23 या अंकावर विजयाकरिता 11 चेंडू आणि आता मात्र 17 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र भासिया 11 चेंडू आणि 17 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सूरज तयार ज्याला निर्णायक षटक हाताळण्याची जिम्मेदारी सोपवली होती. त्याच्यावरच वारंवार फिर से एक बार करारी प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 6. स्ट्रोक. जय महाराष्ट्र दामणगावकर म्हणत असतील. आता मात्र जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है. आणि त्याच पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये. हे 2 जे षटकार आहेत ना सामन्याला वेग देणारं किंवा सामन्याला कलाटी लावण्याचं काम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहत आहेत. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 29 विजयाकरिता 10 चेंडू आणि 11 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासतीये. सलग 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 3 चेंडू आणि यावेळेस 3 षटकार 6. आपण बघितलं खरं तर विकेट हॅट्रिक असते पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर षटकार हॅट्रिक म्हणायला इथून हरकत नाही आहे. वैभव
गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने दिशा दर्शवली जाईल. काय घडेल तर सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न इथून मात्र करण्याचा प्रयत्न होता पण होणार नाही. वर्धन मनोहरजी लसने, दीपकजी गुरव आणि नंदकिशोरजी गुरव या त्रिमूर्तींना आम्ही नम्रतेची विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर स्थान बनवायचे. धावसंख्या 36 विजयाकरिता 8 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला भावेशला दिगंबरजी पाटील साहेब जय महाराष्ट्र संघाचे ओनर यांच्याकडून 1111 रुपये रोख पारितोषिक इथून मात्र घोषित करण्यात आलं आहे. सिंगल इथून मात्र आपण मिळते. सिंगलशिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही आहे. सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचताना 37-37. खरं तर टॅलेंट असतं आणि त्या टॅलेंटला ओळखणं गरजेचं असतं आणि कदाचित दिगंबरजी पाटील यांनी ओळखलं आणि त्याच्यानंतर जे 3 षटकार पाहायला मिळाले भावेशच्या बॅटमधून त्याला 1111 रुपयाचं रोख पारितोषिक जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या ओनरच्या वतीनं देण्यात आला आहे. इथे मात्र पाहायला मिळतोय विजयाचा षटकार आणि सामना विजयशी ठरतोय. इथे मात्र टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघ वतीने 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय आणि यस तुर्तास मी थांबतोय.